मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पूजन करण्यासाठी आदित्य साहेबांना विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर मी सन्माननीय राजाभाऊ वाजे यांना विनंती करतो की त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प। माननीय आमदार अपूर्वजी हिरे साहेबांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे। यानंतर सन्माननीय उपनेते सुनील भाऊ बागुल यांनी पुष्प अर्पण करायचं आहे। मी आपल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार सन्माननीय सुधाकर भाऊ बडगुजर आणि शिवसेनेची कोर कमिटी यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। राजाभाऊंना विनंती करतो आपण भाषण। या ठिकाणी शिवसेनेचे कोर कमिटी ओके। नाशिक पश्चिम मतदारसंघात विधानसभेची होणारी निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आदरणीय सुधाभाऊ बडगुजर यांच्या प्रचारासाठी आलेले शिवसेनेचे नेते आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व शिवसैनिक, माता भगिनी आणि बंधूंनो, 15व्या विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत नाशिक पश्चिम या मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ बडगुजर हे उमेदवारी करत आहेत आणि आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद द्यावेत ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत। आदरणीय आदित्यजी साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत, परंतु सुधाकर भाऊ यांची निशाणी मशाल आहे आणि अनुक्रम क्रमांक 2 आहे, तरी अनुक्रम क्रमांक 2 या समोरील बटन दाबून आदरणीय सुधाकर भाऊ बडगुजर यांना आपल्या सेवेची संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। 5 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण शिवसेनेचा उमेदवार या नात्याने, महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने मला प्रचंड साथ दिली, त्याचे आभार मानतो आणि अशीच साथ पुढे आदरणीय सुधाभाऊंना द्यावी आणि महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन व्हावं यासाठी आपल्याला विनंती मी करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद राजाभाऊ। यानंतर नाशिक आणि धुळे लोकसभेच्या लोकप्रिय खासदार सन्माननीय आमच्या भगिनी शोभाताई बच्चाव यांना विनंती करतो की आपण सर्वांना संबोधित करावे। शिवसेनेचं युवा नेतृत्व आपल्या सर्वांच्या आशास्थान असलेले सन्माननीय माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे, आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार नाशिक पश्चिम महाविकास आघाडीचे सन्माननीय सुधाकर भाऊ बडगुजर, सन्माननीय दत्ता नाना, या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे विलासजी शिंदे साहेब, सुनील भाऊ बागुल, सन्मान्य डॉक्टर DL कराड साहेब, तानाजी आप्पा, त्याचप्रमाणे आपले मध्य नाशिकचे उमेदवार माजी आमदार, माजी महापौर वसंत भाऊ गीते, सन्मान्य केशव अण्णा पाटील, लक्ष्मणरावजी जायभावे, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य विनायकजी पांडे साहेब,
राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य नेते नानासाहेब महाले, व्यासपीठावरील काँग्रेस, शिवसेना, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरद पवार साहेब गटाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित आपल्या पश्चिम मतदारसंघातील जीवा भावाचे सिडको आणि सातपूरमधील मतदार बंधू आणि भगिनींनो, अतिशय मोठ्या प्रचंड उपस्थितीत उत्स्फूर्तपणे आपण सर्वजण सुधाकर भाऊ बडगुजर यांना आशीर्वाद देण्यासाठी, मतांचा आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला सगळ्यांना सुधाकर भाऊ बडगुजर यांचं जे काही कार्य आहे हे आपल्याला माहिती आहे. नगरसेवक म्हणून विविध पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे. आपल्या मतदारसंघाचा अतिशय चांगला विकास त्यांनी केलेला आहे, आपण सर्व बघितलेलं आहे. ही सिडको नगरी जी आहे ही कामगार नगरी आहे. सातपूर आणि सिडको या परिसरामध्ये मोठे कारखाने आहेत, उद्योगधंदे आहेत आणि सिडको वासियांचे देखील खूप मोठे प्रश्न आहेत. मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करते की हे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण सुधाकर भाऊ बडगुजर यांना निवडून दिल्यानंतर या 5 वर्षामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते सोडवतील. आपल्या सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छिते की महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे एक एक आमदार हा महत्त्वाचा आहे. मी आपला अधिक वेळ घेत नाही, फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती करते, आपल्या या सिडको आणि सातपूर भागामध्ये कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, कसमादे पट्ट्यातले अनेक माझे बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांसले विनंती करस, आपण आपलं बहुमोल मत या ठिकाणी सुधाकर बडगुजर यासना मशाल निशाणी समोरील बटन दाबीसन सुधाकर भाऊले प्रचंड मताधिक्याने आपले विजयी करानशे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर मी सन्माननीय आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर DL कराड साहेब यांना विनंती करतो की आपण सर्वांना संबोधित करावे. शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे, आपले उमेदवार सुधाकरजी बडगुजर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या बंधू भगिनींनो, आदित्यजी 5 महिन्यापूर्वी आपल्या उपस्थितीमध्ये इथे सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की राजाभाऊ वाजे हे तर निवडून येतीलच, परंतु नाशिक जिल्ह्यातल्या 3ही खासदार आमचे उमेदवार या निश्चितपणे निवडून येतील असा आम्ही विश्वास दिला होता आणि तो शब्द नाशिक जिल्ह्यातल्या जनतेने पाळलेला आहे. सिडकोतल्या जनतेने मोठा प्रतिसाद दिलेला आहे. तर मी आपल्या वतीनं सर्व जनतेचे लोकसभेमध्ये जे काय आपल्याला निवडून दिलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. साहेब, दिल्लीमध्ये राक्षसाला आवरण्याचं काम आपण काही प्रमाणामध्ये केलेलं आहे, परंतु ह्या राक्षसाचा प्राण मुंबईमध्ये आहे आणि तो प्राण जोपर्यंत आपण आपल्या ताब्यात घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला मुक्ती नाही आहे आणि देशाला पण मुक्ती नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामधनं महायुतीचं सरकार हे शिंदे सरकार आपल्याला उखडून फेकायचं आहे. याच्यासाठी आम्ही सर्व पक्षाचे लोक एकत्रितपणे इथे एकत्र आलेलो आहे. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, कम्युनिस्ट पार्टी आहे, सर्व नागरिक एकत्रितपणे आहेत. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा इतिहास होणार आहे. नाशिक जिल्ह्याचे 15चे 15 आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत, हा विश्वास पण मी आपल्याला देऊ इच्छितो. मी फक्त 2-3 मिनिटं आपले घेणार आहे. आदित्यजींचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे, त्यांना पुढची सभा पण आहे की महायुतीचं सरकार आपल्याला का काढून टाकायचं. उद्धव साहेब सांगतायत म्हणून किंवा आदित्यजी सांगताय म्हणून नाही आहे. महायुतीचं सरकार हे दिल्लीमधल्या मोदी सरकारचं मंडलिक सरकार आहे, गुलाम सरकार आहे. आणि त्यामुळे ते जे काही त्यांचे सावकार आहेत, त्यांचे जे मालक आहेत दिल्लीमध्ये बसलेले, त्यांच्यासाठी महाराष्ट्रातला कारभार चालवत आहेत. ते महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी कारभार करत नाही आहेत.
आणि आता ते महाराष्ट्राच्या जनतेच्या मुळावर उठलेले आहेत. म्हणून हे महायुतीचं सरकार आपल्याला खाली खेचायचं. हे महाराष्ट्राचं द्वेष करणारे लोक सत्तेमध्ये बसले आहेत. लक्षात ठेवा की आपण औरंगजेबाच्या बद्दल बोलत राहतो, परंतु हे आधुनिक युगातले गुजरातमधनं दिल्लीमध्ये गेलेले जे औरंगजेब आहेत, ह्या औरंगजेबानी महाराष्ट्राचं किती नुकसान केलं हे जर आपण पाहिलं तर आपल्या संताप झाल्याशिवाय राहणार नाही. आज महाराष्ट्राचा औद्योगिक विकास जर कोणी थांबवलेला असेल तर ह्या युती सरकारमधल्या लोकांनी थांबवलेला. लक्षात ठेवा, अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले, अनेक उद्योग तामिळनाडूमध्ये गेले. जे उद्योग महाराष्ट्रामध्ये येऊ इच्छित होते ते महाराष्ट्राच्या वेगळ्या भागामध्ये जाऊ इच्छित होते, त्याच्यातले बरेचसे उद्योग नागपूरमध्ये घेऊन गेले. जणू काय आता फक्त नागपूर म्हणजे महाराष्ट्र आहे अशा पद्धतीची प्रतिमा निर्माण केलेली आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्रद्रोही, महाराष्ट्र द्वेषी सरकार जे आहे, ह्या सरकारला आपल्याला सत्तेवरून खाली उचलणं गरजेचं आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यात आपण सारी शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्यांची किती धुळधाण केलेली आहे त्यांनी. कधी आपल्या धान्याला किंवा आपल्या भाजीपाल्याला, कधी आपल्या कांद्याला भाव मिळायला लागला की या मोदी सरकारने आपले भाव पाडण्यासाठी कायदे केले, निर्यात बंदी केली आणि आपल्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास काढून घेतला. ज्या शेतकऱ्यांची आपण मुलं आहोत, ज्या शेतीवर भागत नाही म्हणून नाशिकमध्ये आलो, त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये इतकं नालायकपणा करणारे मोदी सरकार आहे. आणि त्यांचे इथले मुंबईतले जे मंडलिक आहेत त्यांना आपण सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे हा महत्त्व आहे. आदित्य साहेब 2-3 गोष्टीची आठवण करून देतो. मागच्या 10 वर्षामध्ये भाजपवाल्यांनी आम्हाला खूप आश्वासनं दिली. एक आश्वासन नमामि गोदाचं दिलं. त्यांनी सांगितलं गंगेसारखं सगळं आम्ही करणार आहे, गोदावरीसुद्धा स्वच्छ करणार आहे, गोदावरीसुद्धा सुंदर करणार आहे आणि संबंध जगातले पर्यटक इथं येतील अशी परिस्थिती निर्माण करणार. आता जर गोदावरीची आपण परिस्थिती पाहिली तर गोदावरीचं गटार गंगेचं रूप अजूनही दुरुस्त झालेलं नाही. फक्त मतासाठी नमामि गोदा म्हटले, प्रत्यक्षामध्ये मात्र काही केलेलं नाही. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ट्रॅफिकचा फार मोठा प्रश्न नाशिकमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं टायर बेस नेनो रेल्वे आम्ही इथं सुरू करणार आहे, ट्रेन सुरू करणार आहे. ते टायर पण दिसत नाही, ट्रेन पण दिसत नाही, नॅनो पण दिसत नाही, काहीच दिसत नाही. मुख्यमंत्री असलेला माणूस आम्हाला शब्द देतो की टायर बेस आम्ही इथं ट्रेन सुरू करू, ट्रॅफिकचा प्रश्न सोडू. प्रत्यक्षामध्ये त्याची सुरुवातसुद्धा झालेली नाही. नाशिक पुणे हायस्पीड रस्ता तयार करणार होते, नाशिक पुणे हायस्पीड ट्रेन सुरू करणार होते. ही जी ट्रेन आहे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी जाहीर केलं की आम्ही हायस्पीड ट्रेन सुरू करू. प्रत्यक्षामध्ये मध्येच त्यांनी मेक मारली. त्यांनी सांगितलं ती ट्रेन आता शिर्डीवरून जाईल. ती शिर्डीवरूनही गेली नाही आणि हायस्पीड पण नाही, कुठलीच ट्रेन तिथं काही सुरू झालेली नाही आहे अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. आमच्या इथल्या 25,000 मालमत्ता आहे साहेब सिडकोमधल्या, फ्री होल्ड करण्याबद्दलची चर्चा प्रत्येक इलेक्शनमध्ये होते. मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन सांगितलं की आम्ही फ्री होल्ड करणार. आत्तासुद्धा इलेक्शनचं वातावरण सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला. प्रत्यक्षामध्ये काही फ्री होल्ड केलेलं नाही आहे. आमचे जे 25,000 मालमत्ताधारक आहे सिडकोचे, त्यांची फसवणूक करण्याचं काम ह्या युतीच्या सरकारने केलेलं आपल्याला दिसून. आणि शेवटचा एक मुद्दा सांगतो मित्र, आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलं होतं, आठवतंय का सगळ्यांना? या व्यक्तीने आपल्याला दत्तक घेतलं होतं. नागपूर त्यांचं दत्तक नव्हतं, नागपूर त्यांचं गाव आहे, परंतु नाशिकला दत्तक घेतलं. दत्तक घेतल्यानंतर त्यांनी नाशिकसाठी काय दिलं हा प्रश्न इथल्या आमदाराला विचारला पाहिजे की नाही, इथलं भाजपवाल्यांना विचारला पाहिजे का नाही, त्यांच्या चमच्यांना विचारला पाहिजे का नाही. तर दत्तक घेतलं म्हणजे काय केलं? दत्तक घेण्याचा याचा अर्थ संपूर्ण जबाबदारी घेणं. प्रत्यक्षामध्ये मात्र नाशिकसाठी काही दिलेलं नाही आहे आणि म्हणून नाशिककरांचा प्रचंड संताप आहे महायुतीच्या बाबतीमध्ये साहेब. आणि हा संताप व्यक्त करण्यासाठी आपल्याला संधी 20 तारखेला आहे. मी आपणा सर्वांना विनंती करेल की 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये आपल्याला पुन्हा एकदा इतिहास हे करायचा आहे. थोडासा जो आपल्याला फटका द्यायचा होता मोदी सरकारला, महाराष्ट्रात आपण दिला, परंतु थोडेसे कमी पडलो आपण इतर राज्यामध्ये, तो वर्मी घाव घालण्याची संधी हे आपल्याला 20 तारखेला मिळणार आहे. सुधाकर बडगुजर यांच्या मशालीच्या चिन्हासमोर बटन दाबा आणि हा फटका दिल्लीमध्ये बसलेल्या लोकांना लावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर मी माजी आमदार सन्माननीय अपूर्व हिरे यांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक
युवा नेते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे, मंचावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर, खासदार शोभाताई बच्छाव, मंचावरील सर्वच मान्यवर, वेळ कमी आहे त्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही. उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी बंधूंनो, आदरणीय आदित्यसाहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, खरं तर मी आपल्यासोबत येण्याचा जो निर्णय खऱ्या अर्थानं घेतला त्याच्या मागचं कारण असं आहे की गेले 15 वर्ष हा मतदारसंघ तयार होऊन झाला आणि गेली 10 वर्ष इथं भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत, परंतु या 10 वर्षामध्ये आम्हाला काहीच मिळालं नाही. म्हणजे आमदार आणि नगरसेवक यांच्या कामातला फरक सुद्धा आम्ही कळू शकलो नाही. ग्रीन जिम आणि सभा मंडप याच्या बाहेर आमच्याकडे आमदार निधीतून सुद्धा कुठलाच प्रकल्प उभा राहिला नाही. हे सुद्धा जे स्टेडियम आपण पाहतायत हे मी आमदार असताना मुख्यमंत्री फंडातून उभं केलेलं स्टेडियम आहे आणि त्यामुळं कुठलंच विकासाचं काम या ठिकाणी उभं झालेलं नाही. नाशिक पश्चिम सारख्या मतदारसंघामध्ये अंबड असेल, सातपूर असेल, 2 मोठ्या औद्योगिक वसाहती आमच्याकडे येतात, परंतु ह्या 2 औद्योगिक वसाहतींची अवस्था मात्र अतिशय वाईट आहे. या सगळ्या कारखान्यांना त्रास देऊन बंद पाडण्याचं काम आज भारतीय जनता पक्षाचे लोक करतायत, त्यांना वेठीस धरून ठेवण्याचं काम करतायत. नव्यानं तर आमच्याकडे 10 वर्षामध्ये एकही प्रकल्प आला नाही. साहेब कराड साहेब म्हटले तसं दत्तक घेतलं पण कुपोषित ठेवलं अशी आमची परिस्थिती आहे. एकही कारखाना या ठिकाणी आला नाही, एकही रोजगार नाही, उद्योगधंदा नाही. आज पुण्यासारख्या शहरामध्ये IT इंडस्ट्रीच्या रांगा लागल्या, पण औषधाला का होईना आमच्याकडे एकही IT पार्क आला नाही, लॉजिस्टिक पार्क आला नाही. कुठलंही विकासाचं काम गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये, या शहरामध्ये घडलं नाही. खरं तर आज आमच्याकडे सगळी कामगार मंडळी ह्या भागामध्ये राहते, यांच्या येणाऱ्या ह्या सगळ्या तरुण पिढीला रोजगाराची संधी मिळण्यासाठी कुठलंही साधन या ठिकाणी नाही आहे. मी अनेकदा म्हटलंय की असंच जर चालू राहिलं की कामधंदा करण्यासाठी जर आपले पोरं मुंबई, पुणे, नागपूर असे जर बाहेर जावं लागलं, बेंगलोरला जावं लागलं, हैदराबादला जावं लागलं, तर काही दिवसानं पुण्यानंतर पाट्या लावायची पाळी आपल्यावर येईल की नाशिक हे ज्येष्ठ नागरिकांचं शहर आहे. कारण सगळे तरुण आमचे उद्योगधंदे करण्यासाठी बाहेर पडतील. इथं उद्योगधंदाच नाही, रोजगार नाही, कुठलीही कामाची संधी नाही. आणि म्हणून त्या दिवशी आम्ही उद्धव साहेबांना भेटलो आणि आदरणीय उद्धव साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की निश्चित नाशिकच्या विकासामध्ये मी स्वतः लक्ष घालीन. जरी यांनी कुपोषित ठेवलं असलं तरी पुन्हा एकदा या निवडणुकीनंतर आदरणीय उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील याचा मला 100% खात्री आहे. आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य साहेबांनाही मी विनंती करेन की आपण स्वतःही नाशिकच्या ह्या सगळ्या विकासामध्ये आम्हाला साथ द्या, आपण सगळं लक्ष घाला आणि ह्या नाशिक शहराचा विकास उभा करा. या नाशिक शहराच्या तरुणाच्या हाताला काम द्या. ही निवडणूक जिंकण्याकरता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मागच्या वेळेला सुद्धा एक 6-7 हजार मतांच्या फरकानं आम्ही ही निवडणूक हरलो आहे. यावेळेला आपल्याला मात्र आम्ही सगळे मंचावरचे सगळे नेते मिळून खात्री देतो की ही भर आम्ही 100% भरून काढू. माझी सगळी टीम या सगळ्या कामाला आम्ही सगळी जुंपलेली आहे आणि टोटल ताकदीनं आम्ही कामाला लागलो आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून सुधाकर भाऊ बडगुजर यांना आम्ही 100% विजयी करू आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करू याची खात्री या निमित्तानं आपल्याला देतो. बोलण्यासारखे खूप विषय आहेत, परंतु आपल्याला आदरणीय आदित्य साहेबांचं मनोगत या ठिकाणी ऐकायचं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. याच ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अपूर्व भाऊ. यानंतर आपल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उद्याचे होणारे आमदार सन्माननीय सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या वचननाम्याचं प्रकाशन माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि अशी ग्वाही देतो, शिवसेना जे बोलते तेच करते. जे हे वचननाम्यामध्ये आहे, जे गेल्या 10 वर्षात झालं नाही पण येणाऱ्या 2 वर्षामध्ये होईल याची आम्ही खात्री देतो. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून या ठिकाणी वचननाम्याचं स्वागत करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा. यानंतर मी आपल्या या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उद्याचे होणारे आमदार
सन्माननीय सुधाकर भाऊ बडगुजर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व नागरिकांना मतदारांना संबोधित करावे। राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे थोर शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर, हिंदूंचे पंचप्राण आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा, आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय आदित्य साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली। आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय राहुल गांधी साहेब, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाने मला समर्थन दिलं, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। आज खऱ्या अर्थाने आदित्य साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत। या व्यासपीठावरती लोकसभेचे खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे, आदरणीय शोभाताई बच्छाव, आदरणीय अपूर्व हिरे, आदरणीय डॉक्टर DL कराड, सर्व व्यासपीठावरतील अण्णा पाटील असतील, आदरणीय मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय वसंतभाऊ गीते, आदरणीय विनायकजी पांडे, डॉक्टर देवरे, तानाजी जाय भावे, सर्व सुनील भाऊ बागुल, उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, लोकप्रतिनिधी कसा असावा? संकट काळामध्ये मदत करणारा असावा, अडचणीच्या काळामध्ये धावून येणारा असावा। 2021-22 मध्ये कोविड हे महामारीचं संकट आपल्या नाशिक शहरासह पूर्ण महाराष्ट्रावर आलं। आदरणीय उद्धव साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते। कोविड काळामध्ये उत्कृष्ट काम केलं। WHO सुद्धा त्या ठिकाणी नोंद घेतली आणि मुख्यमंत्री म्हणून उत्कृष्ट काम केल्याचं त्या ठिकाणी दाखला दिला। परंतु स्थानिक आमदार म्हणून ज्यांनी आपल्या लोकप्रतिनिधीची भूमिका बजवायला पाहिजे होती ती बजवली गेली नाही। परंतु आदरणीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं, उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने त्यावेळेस या शहरामध्ये कोविड रुग्णासाठी कोविड हॉस्पिटलची निर्मिती ही शिवसेनेने केली। त्यावेळेस आदरणीय उद्धव साहेब, आदित्य साहेबांनी त्यावेळेस आदेश दिलेत की रक्तसाठा कमी पडतोय, युवा सैनिकांनी बाहेर पडा आणि रक्तदान चळवळ चालू करा। त्यावेळेस अनेक राजकीय पक्षांना सिव्हिल सर्जन आणि म्युनिसिपल कमिशनरने निमंत्रण केलं की कोणीतरी ही चळवळ चालू केली पाहिजे। रक्तसाठा संपलेला आहे आणि रक्तसाठा जर संपलेला असेल तर अनेकांचे प्राण जातील। त्यावेळेस आदरणीय उद्धव साहेब, आदित्य साहेबांनी सांगितलं शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान चळवळ चालू करावी आणि साहेब नाशिकमध्ये रक्तदान चळवळ चालू केली। 45 दिवस रक्तदान शिबिर घेतले आणि 2361 बॉटल कोविड काळामध्ये आम्ही रुग्णांना दिलेत। सिव्हिल सर्जनकडे ती नोंद आहे। मग आमचे आमदार त्यावेळेस रस्त्यावर फिरले नाही, कोविड रुग्णांसाठी मदत केली नाही, अडीअडचणीच्या काळामध्ये मदतीला येत नाही, आरोग्य सेवा देऊ शकले नाही, वैद्यकीय सेवा देऊ शकले नाही आणि विकासाचं त्यांचं घेणं देणंच नाही। विकासाचं विजन पण त्यांना नाही। परंतु त्या काळामध्ये शिवसेना रस्त्यावर उतरली, हे आवर्जून सांगावं लागेल। त्या काळामध्ये ज्या पद्धतीने आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिले त्याचं तंतोतंत पालन आम्ही त्यावेळेस केलं। या अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये 2800 कंपन्या आहेत आणि साहेब ह्या मतदारसंघाच्या युवकांनाच काम नाही। या मतदारसंघामध्ये 2800 युनिट MIDC मध्ये आहेत आणि ह्या मतदारसंघाच्या युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो। पण आदरणीय आमदारांनी, त्यावेळच्या आमदारांनी कधी सभागृहामध्ये प्रश्न मांडला नाही की हा मतदारसंघामध्ये 2800 कंपन्या असून सुद्धा माझ्या मतदारसंघामधले युवक बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी एखादी ऑर्डर पास करावी किंवा त्या आरक्षित कोटा ठेवावा, 2800 कंपन्यांमध्ये या युवकांना रोजगार द्यावा
अशी भूमिका कधी आमदारांनी मांडली नाही. त्या काळामध्ये जर मांडली असती तर कदाचित रोजगार निर्मिती ह्या ठिकाणी झाली असती. परंतु येणाऱ्या काळामध्ये रोजगारासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. या मतदारसंघामध्ये ज्या 2800 युनिट आहेत त्यांच्यामध्ये काही आरक्षित कोटा ठेवावा लागेल आणि एखादा मेगा प्रोजेक्ट आपल्याला आणावा लागेल साहेब, मतदारांना, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी. आणि मला असं वाटतं निश्चितपणाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण ते निश्चितपणाने करू. फ्री होल्डचा मुद्दा या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेब, आदरणीय जायभाऊ साहेबांनी या ठिकाणी मांडला, डॉक्टर डी.एल. कराडांनी पण मांडला. साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री 2018ला त्यावेळेस फ्री होल्ड झालं म्हणून घोषणा केली, परंतु आजही ते फ्री होल्ड झाले नाही. आत्ताचे मुख्यमंत्री यांनीही घोषणा केली, पण आजही ते नागरिकांना सेवा सुविधा मिळत नाही, फ्री होल्डचा आनंद त्या ठिकाणी मिळत नाही. या परिसरामध्ये अनेक अपघात झालेत साहेब. विद्युत तारा ह्या भूमिगत करणं फार गरजेचं आहे. एक मॉडेल प्रभाग म्हणून मी माझा प्रभाग 100% विद्युत तारा भूमिगत केला आणि परंतु मतदारसंघामध्ये, पूर्ण मतदारसंघामध्ये भूमिगत तारांचा प्रश्न फार गंभीर आहेत आणि त्यांनी निश्चितपणाने ते भूमिगत तारा करणं गरजेचं आहे. पाणी प्रश्नाचा बिकट आहे. साहेबांना पुढं सभा आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाही. IT पार्क या ठिकाणी पाहिजे. गुन्हेगारीचा प्रश्न आहे. ESI हॉस्पिटल अद्ययावत पाहिजे आणि मल्टीस्पेशालिस्ट एखादा प्रोजेक्ट या ठिकाणी, हॉस्पिटल या ठिकाणी व्हावं अशी मी साहेबांकडे विनंती करतो. आणि मला असं वाटतं येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निश्चितपणाने आदरणीय आदित्य साहेब ते दखल घेतील आणि नाशिककरांसाठी रोजगार निर्मितीसाठी एखादा मेगा प्रोजेक्ट आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर खऱ्या अर्थानं आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ते या महाराष्ट्राचं भूषण आणि महाराष्ट्र ज्यांच्याकडे अपेक्षाने बघतोय ते शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील या नाशिककरांना आपण संबोधित करावं. जय महाराष्ट्र. मला आठवतं लोकसभेच्या वेळी ह्याच मैदानात आपली सभा झाली होती आणि त्यावेळी आज जशी थंडी पडलेली आहे तसा पाऊस पडत होता. चिखल सगळीकडे झाला होता, धो पाऊस पडत होता, पण आपण कोणी हल्ला नव्हतात. मला आशीर्वाद देण्यासाठी, राजाभाऊ साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे असेच थांबले होतात आणि तेच आशीर्वाद लोकसभेत आपल्याला दिसून आले. ज्यांना वाटत होतं की 400 पार जातील ही मस्ती आपण कमी केली आणि तिथे एका NDAचं सरकार आणलं. ज्यांना बहुमत मिळणार होतं त्यांना आपण 240वर अडकवलं. जरा फटाके नंतर लावा ना. तर फटाकडे बंद करा. तिकडं शिवसैनिकांना विनंती, कृपया ते बंद करा. थोडे 23 तारखेसाठी ठेवा. पण आज मला खरोखर आनंद होतोय की आज जे आपण जमलो आहोत सगळे इथे निश्चय करायला, निर्धार करायला की येणारं सरकार आपलं महाविकास आघाडीचं असेल. आज जे समोर मला दिसत आहेत जवळपास या मैदानात 60%हून जास्ती महिला दिसत आहेत आणि महिलांचा आशीर्वाद हा फार महत्त्वाचा असतो. फुटू दे एकदा सगळे फुटून होऊ द्या. बडगुजरजी आपण बसून घ्या, नाही तर आपली संगीत खुर्ची होते. आपण मला सांगितलं की थेट बसाल तर विधानसभेतच बसाल, पण मंचावर पण थोडं खुर्चीवर बसून घ्या. खुर्ची सोडायची नसते. अपूर्वजी आपण सांगत होतात की आपल्या वेळी हे मैदान झालं. मी आपले आभार मानतो कारण हे आता लकी ग्राउंड ठरलेलं आहे. सभा झाली की जिंकतोच आपण. असो आज खरं तर अनेकदा ह्या शहरात मी लहानपणापासून आलेलो आहे. गेल्या 5 वर्षात तर अनेकदा आलेलो आहे. सभा असतील, आंदोलन असतील, मोर्चे असतील, प्रचार असेल,
हे सगळं पाहत आलेलो आहे, पण आजचा क्षण हा फार महत्त्वाचा आहे, कारण ही सभा जी आहे आणि हे जे निवडणूक आहे ही ठरवणार आहे आपला महाराष्ट्र कुठे जाणार आहे, आपला महाराष्ट्र कुठच्या दिशेने आपण नेणार, आपल्या महाराष्ट्र अंधारात नेणार की महाराष्ट्र पुन्हा एकदा सुवर्णकाळी नेणार आहे, हे आपण आज ठरवणार आहोत. आपल्याला आज निर्णय घ्यायचा आहे की येणारा जो काळ आहे तो आपला महाराष्ट्र कसा पुढे नेणार. आपण अनेक गोष्टी आपण सांगत आलेलो आहेत, पाहत आलेलो आहेत, वचननाम्यात असतील आपल्या. साधारणपणे एकंदर आपलं जे काही स्वप्न आहे ते महाराष्ट्रासाठी, माफ करा थोडा घसा माझा त्रास देत आहे, पण ही जी स्वप्न आपल्याला महाराष्ट्रासाठी आपण पाहत आलेलो आहोत, ही स्वप्न नक्की आपण खरी उतरवणार आहोत की स्वप्नांमध्येच राहणार आहे, हे आपल्याला आज ठरवायचं आहे. एकंदर आज इथे महिला उभ्या आहेत, जास्ती सगळे इथे महिला मला दिसत आहेत. मी तुम्हाला विचारतो, जी लाडकी बहीण योजना या सरकारने आणलेली ती पुरेशी आहे का? पुरेशी आहे का? थोडे हे लाईट कमी केले तर मला महिला आणि पुरुष सगळे दिसतील. जरा लाईट कमी होऊ शकतात काय? मला तुम्ही दिसत नाही आहात. डायरेक्टर, अच्छा ठीक आहे. मग माईक पुढे घेऊन आलो तर कॉर्डलेस आहे का? खालती आलो तर चालेल का? ठीक आहे, लोकांमध्ये येतो. सगळ्यांनी थांबावरती. सर्व बांधवांना विनंती आहे, साहेबांच्या संरक्षणासाठी कोणत्याही सर्व शिवसैनिकांनी शांतपणे उभं राहायचं आहे, थांबायचंय. गर्दी करू नका साहेबांच्या भोवती. साहेबांच्या संरक्षणाच्या बसून घ्या. आज खरोखर इथे आपण एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येत उपस्थित झालेले आहेत, मला आनंद होत आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे, जे 1500 रुपये या महायुती सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही 1500 रुपये प्रत्येक महिलाला देत आहोत, मला तुम्ही सांगा 1500 रुपये पुरे आहेत का? आजची जी महागाई आहे, या महागाईमध्ये 1500 रुपये आपल्याला पुरेसे वाटतात का? इथे स्टँडमध्ये पण मागे महिला बसलेले आहेत, आपण इथे सर्व बसलेले आहात. आता मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. हे बघा, हे भाजपवाले फसवतात कसे बघा. ठीक आहे, थोडं प्रेसवाल्याने येऊ द्या. सावकाश दादा, बसून घ्या तुम्ही, थोडं खालती बसून घ्या म्हणजे सगळ्यांनाच. विचार करा, तुम्ही 2014 मध्ये आहात. 2014 मध्ये ह्याच भाजपाने किती रुपये देणार होते आपल्याला प्रत्येकाला? किती रुपये देणार होते प्रत्येकाच्या खात्यात? भाजप 2014ला 15 लाख रुपये देणार होते, आठवतं ना? नंतर जुमला झाला सगळा. आता डोळे मिटा, 1 मिनिट सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, तुम्हाला जादू दाखवतो. आणि डोळे उघडा आणि आता समजून घ्या, तुम्ही 2024 मध्ये 15 लाखाचे 1500 रुपये कधी झाले कळलं का तुम्हाला? कळलं तुम्हाला? नाही कळलं. किती शून्य काढले? किती शून्य काढले? म्हणजे तुम्ही विचार करा, जे 2014ला आपल्याला 15 लाख रुपये देणार होते ते आज आपल्याला 1500 रुपये देत आहेत. तुम्हाला सांगतो मी, जर चुकून ह्यांचं सरकार पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदेचं बसलं तर हेच 1500 रुपये उद्या 150 रुपये होतील. आणि ह्यांना लाज वाटत नाही काही करण्यामध्ये. आत्ता परवाकडेची बातमी आहे, योगी आदित्यनाथजींनी उत्तर प्रदेशमध्ये जनतेला 300 रुपयाचे चेक वाटलेले आहेत. किती? 300. म्हणजे ह्यांना लाज वाटत नाही. मी हेच सांगतोय, याच सगळ्या महिलांसाठी आपण जे सगळ्या आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत, ज्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कुटुंब प्रमुख म्हणून मान्य आहेत, महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे फक्त 1500 नाही तर दुप्पट करायचं आणि 3000 रुपये प्रत्येक महिन्याला आपण आपल्या खात्यामध्ये देणार आहोत. 3000 रुपये देणार आहोत. आणि ह्याचं कारण एकच आहे, दादा थोडं पुरुषांनी मागे व्हा ना, थोडं सगळ्यांनी मागे व्हा, थोडं मागे व्हा, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी बाहेर व्हा, थोडं मागे व्हा. ह्याचं कारण एकच आहे, महागाई जी वाढत चाललेली आहे, आपल्याला सर्वांना माहिती, ही परवडणारी नाहीये महागाई. आज आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जी महागाई आहे, मार्केटमध्ये तुम्ही जा, 1500 रुपयामध्ये काही मिळत नाही. आणि महिला फक्त काही 1500 रुपयासाठी नाही, आणि तुम्ही काही 1500 रुपयामध्ये मतदान होणार नाही आहे. तुम्हाला जे आहे मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या देखील देणं गरजेचं आहे. आज नाशिकमध्ये जी बस चालते किंवा आपल्या राज्याची ST चालते,
ही एसटी देखील आपण निर्णय घेतलेला आहे आणि बस जी आहे, प्रत्येक महानगरपालिकेची बस सेवा जी आहे ती महिलांसाठी आपण मोफत करणार आहोत, फ्री ऑफ कॉस्ट करणार आहोत. हा निर्णय देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने घेतलेला आहे. हे करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतोय या नाशिकमध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असेल, महिला सुरक्षा हा मोठा विषय झालेला आहे. महिलांचं जसं पुरुषांची पण सुरक्षा, म्हणजे अनेकदा आपल्याला वाटतं की या राज्यात गृहमंत्री आहेत की नाही. कोणी सांगू शकेल की ह्या राज्यातले गृहमंत्री कोण आहेत? काय काय ऐकून नाही आलं? चला या वरतून बोलूया. ह्या राज्यातले गृहमंत्री कोण आहेत? कोणी सांगू शकेल का मला? हे कुठचं आहे? हे फळाचं नाव का पडलं त्यानं? आज या राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे, मग महिला सुरक्षेची असेल, पुरुषांच्या सुरक्षेची असेल, खास करून नाशिकमध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे, आपण पाहिलं असेल सगळ्यांनी. कधी आम्ही वाचतो ड्रगचं कोणीतरी सुरू केलं काहीतरी, कधी कोणी स्क्रॅप माफिया सुरू केलंय, कोणी ड्रग माफिया सुरू केलाय. मी बोलतो तर खरं आहे ना, खरं आहे ना. पण आज जर आपल्याला खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राला सुरक्षित करायचं असेल, महिलांसाठी सुरक्षा पाहायची असेल, जसं आपण 1500 रुपयाचं दुप्पट करून 3000 रुपये देणार आहोत, जसं प्रत्येक शहरामध्ये आणि आपली एसटी देखील महिलांसाठी मोफत करणार आहोत, तसंच आपण आपल्या राज्यामध्ये 18,000 अजून महिला पोलीस करणार आहोत आणि प्रत्येक शहरामध्ये पोलीस स्टेशन महिलांची खास ही देखील करणार आहोत. हे आपलं महाविकास आघाडीचं काम असणार. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष असेल, आपले सगळे मित्र पक्ष असतील, सगळे मिळून आपण एकत्र येत आहोत एका कारणासाठी, कारण हा महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचा आहे. पण हा महाराष्ट्र पुढे न्यायचा कसा, हा जेव्हा विचार येतो तेव्हा जसं आपण ग्रामीण भागात पाहतो, शेतकरी बांधवांना आपण जास्तीत जास्त एक आधार देण्याचा प्रयत्न करतोय, धीर देण्याचा प्रयत्न करतोय. होय, आपण तर सांगितलेलंच आहे की जेव्हा आपलं सरकार येईल, आणि सरकार आपलं येणारच, महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच. या नोव्हेंबर 23ला आपलं महाविकास आघाडीचं सरकार तिथे बसलेलं असणारच. पण सरकार आल्यानंतर ग्रामीण भागातून जे आपले सगळे शेतकरी बांधव आहेत, जे शेतकरी परिवार आहेत, अनेक तरुण मुलं मुली जी शहरात येतात, स्वप्न घेऊन येतात की मला रोजगार मिळेल, त्यांचे आई वडील असतील, त्यांचं परिवार असेल जे शेतकरी कुटुंबातलं आहे, त्या शेतकरी कुटुंबांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी सांगितलेलं आहे आणि आपल्या महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीत देखील आहे की 3 लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज आहेत ती कर्ज मुक्त करणार आपण. कर्ज माफी नाही तर कर्ज मुक्ती करणार आपण. माफ गुन्हेगाराला करतो, माफ गुन्हेगाराला करतो. शेतकरी आपला काही गुन्हेगार नाहीये, कामगार काही गुन्हेगार नाहीये. आणि म्हणून शेतकऱ्यांचा विचार करत असताना मला आठवणीचं ते कराड साहेब, आपण आज मंचावर बसलेला आहात, सोबत आहात. 2018 साली मोर्चा एक येत होता, शेतकऱ्यांचा मोर्चा होता, कामगारांचा मोर्चा होता, मोठा मोर्चा होता. तो मुंबईकडे येत होता, महाराष्ट्रातलाच याच जिल्ह्यातला मोर्चा होता. आणि त्यावेळी मला आठवतं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं, आम्ही त्याच्यात ठीक आहे भाग म्हणून असू. त्या सरकारमध्ये कोणीतरी आपल्याला लाल झेंडे होते म्हणून नक्षलवादी बोललं होतं, कोणीतरी त्या मोर्चामध्ये लाल झेंडे होते म्हणून अर्बन नक्षल बोललं होतं, माओवादी बोललं होतं. आणि आमचं सरकार म्हणजे त्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारमध्ये असताना देखील, घटक पक्ष असताना देखील माझ्या वडिलांनी म्हणजे आमच्या पक्षप्रमुखांनी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी मला सांगितलं होतं, आदित्य जा आणि त्या सगळ्या शेतकरी बांधवांना भेटून ये, शेतकरी बांधवांना भेटून ये, सांगा की जरी फडणवीस साहेब तुमच्याबरोबर नसले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ह्याची पहिली बांधिलकी ही आपल्या शेतकरी बांधवांबरोबर आहे. आणि मी पण सांगितलं होतं तेव्हा, ठीक आहे ना, रंग आपले वेगळे वेगळे असू शकतात. कोणी सांगितलं होतं लाल रंग म्हणजे तुम्ही नक्षलवादी आहात, भाजप बोलते लाल रंग म्हणजे तुम्ही माओवादी आहात. आपल्या रक्ताचा रंग देखील लाल आहे, हे विसरून चालणार नाही. आपण आज जे खातो म्हणजे भाजपवाले खातात ते वेगळं, ते देवाभाऊ सगळीकडे मिळून खाऊ ही आपली योजना नाही. आपण जे खातो म्हणजे जे शेतातून येतं ते सगळं, तुम्ही सगळेच शेतकरी आमचे अन्नदाता. आणि आमची भावना ही नेहमी राहिलेली आहे, अन्नदाता देवो भव. कधी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणार नाही, कधी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणार नाही. पण ह्याच एकनाथ शिंदे सरकारने जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्ज केला, तिकडे बसलेल्या महिलांवर लाठीचार्ज केला. ह्याच एकनाथ शिंदे सरकारने वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला आहे. आणि ह्याच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. आणि ह्याच भाजपाच्या केंद्र सरकारने, मोदी साहेबांच्या भाजपाने दिल्लीकडे जाणारा मोर्चा घेऊन निघालेला जो शेतकरी बांधव होता त्यांना अतिरेकी शुल्क दिली.
त्यांच्यावर अश्रुधूर सोडलेला आहे, त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे, गोळीबार केलेला आहे. हे सगळं आम्ही पाहून आहोत आणि परिवर्तन जे घडवायचं आहे ते ह्याचसाठी घडवायचं आहे. आज मी महिलांना विचारत आहे, आज इथे जे पुरुष आले, जे इकडचे सगळे स्थानिक नागरिक आहेत, नाशिककर आहेत, त्यांना विचारत आहे, ही जी नाशिक जिल्ह्याची परिस्थिती आहे किंवा नाशिक शहराची परिस्थिती आहे, ही परिस्थिती तुम्हाला मान्य आहे का? परिवर्तन घडवायचंय की जे आहे ते चाललंय ते ठीक आहे? परिवर्तन आपल्याला घडवायला लागेल. कारण महिलांचा जसा प्रश्न आहे, महाराष्ट्रभरात आपण सांगितलेलं आहे की लाडकी बहीणसारखी आपण महालक्ष्मी योजना आणून 3,000 रुपये देऊ, गॅस सिलेंडर 6 मोफत वर्षाला देऊ, जो काही आधार आणि आदर हा देणं गरजेचं तो देणं गरजेचंच आहे. पण आज मी भाजपच्या देखील महिलांना विचारत असेल, जसं सगळ्यांनाच विचारतोय की आज भाजप असेल, एकनाथ शिंदे असेल, कुठच्या तोंडाने येऊन विचारतात तुम्हाला की आम्हाला मतदान करा. आज जसं इथे मी येताना ऐकत होतो आणि अनेकदा पेपरमध्ये वाचलंय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील अनेकदा मोर्चे काढले ड्रग्सच्या माफीच्या विरोधात. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण आपल्या राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क म्हणजे औषधांचा पार्क आणणार होतो, औषध बनवण्याचा पार्क आणणार होतो. पण गीते साहेब, ह्या लोकांनी भाजपाने जे केले इथे ते फक्त ड्रग्स पार्क केलेलं आहे. या ड्रग्सच्यामुळे तरुण पिढी वाया चाललेली आहे. या ड्रग्सच्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयानक होत चाललेली आहे. कधी पोलिसांवर हमला होतो, कधी महिलांवर हमला होतो, कधी पुरुषांवर हमला होतो, कधी वयस्कर आहेत त्यांना भीती वाटते, कधी तरुण आहेत त्यांना जेलमध्ये टाकायला लागतं. जी परिस्थिती झालेली आहे ती बदलणं गरजेची आहे. पण कुठच्या तोंडाने भाजप जाऊन महिलांना सांगणार की आम्ही 1,500 रुपये देतो म्हणून आम्हाला मतदान करा? हीच ती भाजप आहे ज्यांनी कर्नाटकामध्ये रेवण्णा नावाच्या एका राक्षसाठी प्रचार केला होता. त्या रेवण्णांनी जवळपास 2,500 महिलांचा अत्याचार केला, बलात्कार केला, फोनवर त्यांचा व्हिडिओ काढलेला आहे. ह्या भाजपाला ज्यांच्यात रेवण्णासारखा राक्षस आहे, आज मी महिलांना विचारतोय, तुम्ही ह्या भाजपाला मतदान करू शकणार आहात का? करू शकणार आहात? ह्याच एकनाथ शिंदेंनी जालना जिल्ह्यामध्ये गौरी लंकेश एक महिला पत्रकार जिचा खून झाला, तिच्या खुन्यांना स्वतःच्या पक्षात घेतलेला आहे आणि प्रचारामध्ये फिरवत आहेत. अशा खुनी पक्षाच्या तुम्ही प्रचाराला जाऊ शकाल का? त्यांना मतदान करू शकाल का? ह्याच भाजपाने बिल्किस बानोवर जेव्हा बलात्कार झाला होता, तिच्या बलात्काऱ्यांना जेलमधून काढलं, सुप्रीम कोर्टाचा अवमान करून जेलमधून काढलं, त्यांची आरती ओवाळलेली आहे आणि त्यांच्या प्रचारात फिरवलेलं आहे. ह्या भाजपाला तुम्ही मतदान करू शकाल का? ज्या भाजपाला महाराष्ट्राचा विसर पडलेला गेल्या 2 वर्षात, आत्ता कदाचित लाडके बहीण लाडके भाऊ आठवत आहेत, पण गेल्या 2 वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रात ते तरुणी दिसले नाहीत जे रस्त्यावर फिरत होते बेरोजगार म्हणून. त्या भाजपाला तुम्ही कोणी मतदान करू शकाल का? करू शकाल? आज ड्रग्सचा माफिया, स्क्रॅपचा माफिया, ठीक आहे, सगळीकडे माफिया फिरत आहेत. पण ज्या राज्यामध्ये तुम्ही गद्दारी करून उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडून तुमचं राज्य स्थापित केलं, भाजपचं सरकार आणलं, खोके सरकार आणलं, एकनाथ शिंदे सरकार आणलं, त्या महाराष्ट्राला तुम्ही गेले 2 वर्षात काय दिलेलं आहे हे जेव्हा मी प्रश्न विचारतो तेव्हा हे भाजपवाले असतील किंवा एकनाथ शिंदे गँगवाले लोक असतील, हे पलटात, लपून जातात, कुठेही समोर उत्तर द्यायला येत नाहीत. आज तुम्ही विचार करायचा, इथे 20शीतले आणि 30शीतले मुलं की मुली किती आले? जरा हात वरती करून दाखवा मला. आलत ना? तुम्ही मला सांगा, शिकल्यात तुम्ही सगळे? जॉब मिळतोय का तुम्हाला? आज जॉबची जी परिस्थिती झाली आहे, रोजगाराची जी परिस्थिती झालेली आहे, आपल्या महाविकास आघाडीच्या काळात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण आणून दाखवली. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या एका व्यक्तीवर विश्वास होता म्हणून उद्योगपती आपल्या राज्यात जे येत होते, आज तेच उद्योगपती आपल्या राज्यात का नाही येतात? कारण एकच आहे, ह्यांचे स्थानिक आमदार असतील, ह्यांचे स्थानिक नेते असतील, ह्यांचे स्थानिक जे चिंदी चोर असतील, ह्यांच्या दरवाज्यावर जातात, खटखट होतात आणि सांगतात पैसे द्या, पैसे द्या. कुठेतरी नोटीस पाठवतात, MPCBची नोटीस असेल, कुठे दुसरी काही नोटीस असेल. पण सगळे उद्योगधंदे पळवायचे कसे, रोजगाराच्या संध्या पळवायच्या कशा महाराष्ट्रातून आणि पाठवतात कुठे? हो, गुजरातला. ह्याच्यावरच पूर्ण विचार चालला असतो. गेले 2 वर्ष एकच कार्यक्रम, एक कलमी कार्यक्रम होता की महाराष्ट्रात अंधार पसरवायचा कसा. आठवण ना, मी जे 2 वर्ष सगळीकडे जाऊन आरडाओरड करतोय, मोर्चे काढतोय, अन्यायाच्या विरुद्ध लढत आहे, किती उद्योगधंदे आपल्या राज्यातून यांनी घेऊन गेलेले आहेत. तुम्ही मला सांगा, वेदांत फॉक्सकॉन आठवतं का तुम्हाला सगळ्यांना? 2.5 लाख कोटीची गुंतवणूक, 1 लाख तरुणींना रोजगार देण्यासारखा हा वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून नेला कुठे यांनी? गुजरातला. काल परवाकडेच मी पाहत होतो, मागच्या आठवड्यात मोदी साहेबांनी बरोड्यामध्ये रोड शो काढला आणि तो रोड शो कशाबद्दल होता? तर तो रोड शो एवढ्यासाठीच होता की एअरबस टाटाचा प्रकल्प
जो आपल्या महाराष्ट्रात आला असता तोच प्रकल्प ह्यांनी घेऊन गेलेत गुजरातला. मस्ती मस्ती मस्ती, किती ह्या भाजपवाल्यांची मस्ती, किती ह्या एकनाथ शिंदे गँगची मस्ती. म्हणजे मस्ती पहा तुम्ही, निवडणुका लागल्यात महाराष्ट्रामध्ये, मतं मागायला येणार आपल्या दारी, मतं मागताना हे खोटं बोलणार आपल्या दारी. पण एवढंच होतं त्यांचं की एअरबस टाटाचा प्रकल्प आम्ही महाराष्ट्रात जाऊ न दिला, गुजरातमध्ये आणला, म्हणून प्रधानमंत्री महोदय सगळं काम सोडून दिल्लीतून जातात वडोदऱ्यामध्ये आणि तिथे रोड शो काढतात की बघा आम्ही गुजरातमध्ये खेचून आणला, महाराष्ट्रातला प्रकल्प आम्ही गुजरातमध्ये आणला. ह्या भाजपला आपण तरुण मिळून कोणी मतदान करू शकतो का? करायला तरी पाहिजे का? उभं तरी करायला पाहिजे का? महाराष्ट्रात बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, सगळे रोजगार, सगळे जे उद्योगधंदे आहेत ते घेऊन चाललेले आहेत. बरं, मध्यंतरीच्या काळात मी इकडच्या नाशिकच्या स्थानिक काही उद्योगपत्यांना भेटलो. मायक्रो असतील, मीडियम असतील, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असेल, सगळ्यांना हैराण करून ठेवलेलं आहे. कुठे नवीन टॅक्स लावतात, कुठे GST मध्ये अडकवतात, कुठे स्क्रॅपमध्ये अडकवतात, कुठे काही नोटीस पाठवतात. आज मी त्यांना सांगत आहे की आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वचननाम्यामध्ये आणि महाविकास आघाडीच्या वचननाम्यामध्ये आहे की जसं उद्योगासाठी खातं आहे तसं मायक्रो, मीडियम, स्मॉल इंडस्ट्रीसाठी आपण नवं खातं बनवणार आहोत महाराष्ट्रामध्ये. आणि माझ्या तरुण तरुणींना, भूमिपुत्रांना रोजगार निर्मिती असेल किंवा उद्योगपती कसं बनवायचं हे देखील आपण त्याच्यातून प्रशिक्षण देणार आहोत. हे गरजेचं आहे. आज जसं महिलांना आपण सांगतोय की 3,000 रुपये देऊ, महिलांना आपण सांगतोय की बस पास आपण मोफत देऊ, तसंच शेतकरी बांधवांना जो धीर देतो आहे, तरुणांना देखील धीर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून पायाभूत जो आपला प्रश्न असतो, शिक्षण मिळवायचं कसं, जॉब मिळवण्यासाठी जे शिक्षण गरजेचं आहे ते मिळवायचं कसं, उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक बेरोजगार तरुणाला 4,000 रुपये प्रति महिना देणार म्हणजे देणारच. उद्धव साहेबांवर ज्यांचा ज्यांचा विश्वास आहे, असे जगात जे उद्योगपती आहेत, जे आपल्या काळात कोविडचं अर्थचक्र म्हणजे कोविड काळात अर्थचक्र बंद पडलं असताना जगात कुठेही जात नव्हते, ते महाराष्ट्रात आले. मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम आपण केला. 6.5 लाख कोटीची गुंतवणूक जी आपण ह्या राज्यामध्ये आणू शकलो, तीच तशी गुंतवणूक पुन्हा एकदा आपण आपल्या राज्यामध्ये आणू. कारण विश्वास हा कमवायचा असतो. विश्वास तेव्हाच कमवला जातो जेव्हा आपण शब्द पाळतो, आणि तो शब्द आपण पाळत आलोय त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. कोविडच्या काळातलं तर काम सर्वांनाच माहिती आहे. जागतिक पातळीवर WHO म्हणजे जागतिक आरोग्य संस्थेने ज्याचं कौतुक केलं, ते धारावी मॉडेल असेल, महाराष्ट्र मॉडेल असेल, ते सगळं आपण पाहत आलेलो आहे. आणि आज आपण पाहतोय आरोग्य सेवेत कॅशलेस सेवा जर द्यायची असेल कोणाला, तर आपण 25 लाखापर्यंतची कॅशलेस सेवा आपल्या महाराष्ट्रात देणार आहोत. हे काम देखील आपण करणार आहोत. घसा चुकत चाललेला आहे. जशी थंडी पडते, प्रचार सुरू आहे, पण तुमच्या प्रेमाने मला नीट ठेवलेलं आहे. आणि मला खात्री आहे की 20 तारखेला आपल्या सोबतच हे प्रेम राहणार आहे. पण आज जो महाराष्ट्र मला दिसत आहे तो महाराष्ट्र अंधारात आहे. आज तुम्ही कोणालाही विचारा, आज महिलांना सुरक्षित वाटत नाहीये. आज शेतकऱ्यांना कोणाला वाटत नाही की आपला माणूस या सरकारमध्ये बसलेला आहे. सहजपणे आता मी तिथून आलो, नांदगावमधून आलो. तुम्हाला हैराण व्हाल तुम्ही. काल मी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होतो, आज नांदगावमध्ये होतो. सकाळी कुठेही विचारलं मी, ह्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री कोण आहे माहिती आहे का? उद्योग मंत्री कोण आहे माहिती आहे का? शिक्षण मंत्री कोण आहे माहिती आहे का? महिला बाल विकास मंत्री माहिती आहे का? नाही. कारण एकच माहिती आपल्याला, 50 खोके एकदम ओके. आणि ह्या एकदम ओके मध्ये साधारणपणे आपल्या सरकारची जी यंत्रणा होती ती ढासळत चाललेली आहे. आज पोलिसांचे हात बांधलेले आहेत. आज रिटायर्ड जे आपले सरकारी कर्मचारी आहेत, जुनी पेन्शनचा जो आवाज सगळीकडून येत आहे, उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की सरकार आल्यानंतर आपली पहिली घोषणा असेल जुनी पेन्शन योजना आपण जारी करणार म्हणजे करणारच. आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी वर्कर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला जास्ती वेळ घ्यायचा नाही कारण पुढे देवळालीच जायचं. पण मी तुम्हाला नाशिकसाठी खास 1-2 गोष्टी सांगणार आहे. हे नाशिक शहर हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात काही शहरं जी माझ्या आवडीची आहेत, तसं एक शहर नाशिक आहे. जेव्हा जेव्हा नाशिककरांनी मला बोलवलेलं आहे तेव्हा मी आलेलो आहे. मला आठवतं मंत्री असताना एक म्हसोब्याचं जे झाड होतं ते वाचवण्यासाठी मी स्वतः आलेलो. माझ्यासोबत तेव्हा नगर विकास मंत्री जे नंतर गद्दार होते ते पण बाजूला त्या फोटोमध्ये दिसतात, बघत होते. नंतर बोलतात की आधी ते फिरायचं नाही, कोणाला भेटायचं नाही, माझ्यासोबत ते गर्दीत उभे आहेत. तसंच नाशिकमध्ये पर्यटनासाठी मी जी चालना दिली होती मंत्री म्हणून, जे देऊ शकलो होतो, शेकडो कोटीचे फंड देऊ शकलो होतो, बोट क्लब आपण करू शकलो होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही विचार करणं गरजेचं आहे की नाशिक पुढे कुठे जाणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे,
इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे, पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे. पुढच्या 2 वर्षात आपल्याकडे कुंभमेळा पुन्हा एकदा साजरा होणार आहे. पण त्या कुंभमेळ्याचं प्लॅनिंग जसं एरवी होतं 2 महिन्याच्या आधी, तसं नाही. आपल्याला आत्तापासून प्लॅनिंग करायला लागेल, आत्तापासून तयारी करायला लागेल की नागरिकांची सोयी सुविधा कुठेही डगमगता कामा नाही. आणि जे कुंभमेळ्यामध्ये साधू संत येतील, जगभरातून येतील, त्यांना पण आपण पायाभूत सुविधा कशा देऊ शकू. ट्रॅफिकचा प्रश्न असेल तुमच्या, अनेकदा इथे लोकांनी येऊन वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. कधी कुठचं प्रिंट होतं, कधी काय दत्तक घेण्याची योजना होती. आम्ही तसं कोणी काही करणार नाही होत. दत्तक घेण्या एवढे आम्ही मोठे पण नाही होत. पण एक तुम्हाला सांगतो मी, एका विश्वासाने आपल्याला सरकार बनवायचं स्वप्न जे पाहत आहोत ते एवढ्यासाठीच पाहत आहोत कारण आम्हाला जनतेची सेवा करायची आहे, नाशिककरांची सेवा करायची. आज जे आपले 2 उमेदवार आहेत, गीते साहेब असतील किंवा बडगुजर साहेब असतील, जसं राजाभाऊ वाजे साहेबांनी प्रचार केला, जिंकून आले आणि काम सुरू केलंय ना, त्यांनी दिसतात ना सगळीकडे, तसं दोन्ही उमेदवार जे आपले आहेत ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत, नाशिककर आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज लागेल, हाकेच्या अंतरावर असतील, हाक मारल्यानंतर जसं मी तुमच्या सेवेला येतो तसे हे दोघंही तुमच्या सेवेला येतील. आणि संपूर्ण हे जी आमची महाविकास आघाडी आहे ती येणार आहे. पण परिस्थिती आज महाराष्ट्रातली जी बिकट होत चाललेली आहे ही बदलणं आपल्याला गरजेची आहे. आणि ती बदलणं आज बदलली नाही तर महाराष्ट्र आपल्या अंधारात जाईल. आज तुम्ही मला सांगायचं आहे, जो नाशिकमध्ये ड्रग माफिया पसरलेला आहे तो तुम्हाला मान्य आहे की तुम्हाला परिवर्तन हवंय? ज्या नाशिकमधून इंडस्ट्रीज हे पळवत आहेत लोक, हे तुम्हाला मान्य आहे की तुम्हाला नाशिकमध्ये इंडस्ट्रीज आलेल्या पाहिजेत? जे नाशिकचं खच्चीकरण चाललेलं आहे, तुम्ही पाहताय, रस्त्याचे घोटाळे असतील किंवा प्रशासकाचे घोटाळे असतील, हेच तुम्हाला पाहिजे की नाशिकमध्ये तुम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधी, तुमचे नगरसेवकांचं काम पाहिजे? आज जे आम्ही महाराष्ट्राची एक विजन घेऊन पुढे चाललेलो आहे, महाराष्ट्र हा महाराष्ट्रातूनच चालला पाहिजे, गुजरातमधून नाही, हे तुम्हाला पाहिजे की जे आता भाजप करत आहे, महाराष्ट्राची लूट करत आहे, हे तुम्हाला मान्य आहे? तुम्ही ठरवायचं आहे. जर परिस्थिती बदलायची असेल, परिवर्तन आणायचं असेल तर तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही मशालीला मतदान करणार आहात की भाजपला मतदान करणार आहात? मी आज महिलांना विचारत आहे, जे 3000 रुपये आपण दुप्पट करून देणार आहोत ते तुम्हाला मान्य आहे की ह्यांची फसवी योजना मान्य आहे? 3000 रुपये जे आपण दुप्पट करणार आहोत तर तुम्ही मशालीला मतदान करणार की ह्यांच्या फसव्या योजनेला मतदान करणार? आज तरुणांना विचारत आहे मी, तुम्ही मशालीला मतदान करणार आहात की जे गुजरातला उद्योग पळून येतात त्यांना मतदान करणार? आज जे नाशिक ह्या शहरासोबत आणि जिल्ह्यासोबत आपल्या इकडचे स्थानिक लोक उभे राहणार आहेत त्यांना मतदान करणार आहे की दिल्लीच्या समोर झुकतात त्यांना मतदान करणार आहात? आज जे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसोबत मशाल उभी राहणार आहेत त्यांना तुम्ही मतदान करणार की भाजपला मतदान करणार? तुम्ही ठरवायचं आहे. जे कामगार कायद्यांना विरोध